काँग्रेसमध्ये भाऊंची शक्ती तर इतर विधानसभा इच्छुकांचे प्रदर्शन। लोकसभेच्या निवडणुका नुकत्याच संपल्या आहेत। लोकसभेचा धुराळा आता जवळपास शांत झाला आहे। आता प्रत्येक पक्षाचे राजकीय नेते, कार्यकर्ते विधानसभा लढवणाऱ्या इच्छुकांना विधानसभा निवडणुकीचे डोहाळे लागले आहेत। भावी आमदार म्हणून अनेक इच्छुकांना स्वप्न सुद्धा पडायला सुरुवात झाली आहे। त्या दृष्टीने कार्यकर्ते नागरिकांच्या भेटीगाठी, शक्ती प्रदर्शन आंदोलने वाढताना दिसत आहेत। हिंगोली विधानसभेसंदर्भात काँग्रेस पक्षाचा विचार केल्यास सध्या तरी 3 वेळेसची माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांच्यावर चष्मा दिसत आहे। भाऊ पाटील यांनी नुकतंच गोरेगावमध्ये पडत्या पावसात स्वतःची शक्ती दाखवलेली आहे, तर काँग्रेसमधीलच इतर विधानसभेचे इच्छुक मात्र प्रदर्शन करताना दिसत आहेत। प्रश्न असा चर्चिला जात आहे की भाऊ पाटील सारख्या मातब्बर नेत्याला काँग्रेसचे इतर इच्छुक तिकीट मिळवण्याच्या कुस्तीमध्ये चित करू शकतील का? इतर पक्षांप्रमाणे हिंगोली विधानसभेत काँग्रेस पक्षातही अनेक इच्छुक सध्या कामाला लागलेले दिसत आहेत। भाऊ पाटील यांच्याकडे स्वतःची शक्ती असून इतर इच्छुक मात्र कळमनुरीच्या शक्तीवर अवलंबून आहेत। कळमनुरीची शक्ती नेमकं कोणाला भेटेल हा एक न पडणारं कोड आहे। सध्या तरी इतर इच्छुक कळमनुरीच्या शक्तीचा आशीर्वाद मिळावा यासाठी साधना करताना दिसत आहेत। भारतात लोकशाही आहे। निवडणुकीत पक्षाचे तिकीट मागण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, पण शेवटी राजकारणात पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद कोणाला मिळतो, भाऊंच्या शक्तीला की इतर इच्छुकांच्या प्रदर्शनाला, हा येणारा काळच ठरवेल। सध्या तरी एवढेच सांगता येईल की विधानसभेच्या वरातीत अनेक वराडी सामील झाल्या आहेत। शेवटी नवरदेव कोण होईल हे आपल्याला भविष्यातच कळेल। नाही तर आपली सुद्धा भरभरून साथ त्या ठिकाणी मिळाली आणि आपल्या साथीमुळे मी या ठिकाणी करू शकतो म्हटलं तो ठरणार नाही। आणि हे सांगायचं महत्वाचं कारण म्हणजे की सचिन भाऊ या मतदारसंघामध्ये, या हिंगोली विधानसभा मतदारसंघामध्ये की ज्यावेळेस केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये कोणतं सरकार येईल हे विचार करण्याची